हॅलो माय डिअर फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व ठीक असणार. मी पण ठीक आहे. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारणही तसंच होतं, कारण की काल आमच्या बिल्डिंगमध्ये खूप सुंदर असे 2 ब्रह्मकमळ उमललेले होते. तर म्हटलं तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर नक्की केला पाहिजेत आणि तुम्हालाही या फुलांचं भव्य दर्शन दाखवलं पाहिजेत. तर बघू शकता कसे सुंदर शुभ्र असे हे नाजूक ब्रह्मकमळ दिसत होते. ह्याला साईडला घ्यायचं होतं पार्किंगमधून, तर बघू शकता याचे मुळं जे आहेत ते कुंडीमधून सुद्धा जमिनीमध्ये, म्हणजे कुंडी फोडून असे जमिनीमध्ये रुजले गेलेले होते खूप जास्त. तर त्याला म्हणजे ते फुलं तोडण्यासाठी आम्ही अशी प्रकारे पूजेची तयारी केली होती. म्हणतात की कमळ तोडण्याआधी त्याची पूजा करणं खूप गरजेचं आहे, कारण की हे देवाचं प्रतीक आहे आणि खूप म्हणजे त्याची मान्यता आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याची खूप मान्यता आहे, कारण की हे ब्रह्मदेवाच्या नावाने हे फूल प्रसिद्ध आहे. याला तसंच ब्रह्मकमळ आपण आत्ता मी जसं म्हटलं ते असं आहे, ठीक आहे. आणि सोबतच हे जे फूल आहे हे देवी लक्ष्मी आणि शंकर भगवानांना खूप प्रिय आहे. तर मोस्टली हे फूल त्यांना जास्त अर्पित केलं जातं. थंड ठिकाणी जास्त असतं आणि मेन म्हणजे हे जे फूल आहे आपल्याला जुलैपासून तर सप्टेंबर महिन्यामध्येच उमललेलं दिसतं. कारण की हा जो कालावधी आहे खूप थंड असतो, यामध्ये खूप पाऊस चालू असतो. तर त्याच्यामध्येच हे फूल आपल्याला दिसतं. त्याच वातावरणामध्ये पण हे फूल आपल्याला दिसून येतं. आणि म्हणजे हे फूल तोडण्याआधी त्याची कशाप्रकारे पूजा केली जाते हे तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आपण ही पूजा करत आहोत. इथं धूप लावली, त्यानंतर त्याला पाणी घालतोय आणि त्यानंतर त्याला हळद-कुंकू वगैरे लावतोय आपण. हळद-कुंकू वाहून झाल्यानंतर की त्याला थोडासा प्रसाद वगैरे असं आपण दाखवतो. त्याची आरती ओवाळतो आणि असं सगळं पूजा आम्ही मस्तपैकी करत होतो. ज्यांचं हे रोपटं आहे आधी त्यांचाच मान होता. त्यांनी केले, खूप सुंदर वाटत होतं, कारण की मी ते पहिल्यांदा बघत होते. मला म्हणजे असं नवीन काहीतरी असं वाटत होतं हे. खूप सुंदर वाटत होतं. वातावरण पण खूप मस्त झालं होतं. थंड असं वातावरण होतं आणि त्यावेळेसच हे फुलं उमललेली होती. नुकतेच ऑफिसवरून आल्यानंतर एक आनंदाची बातमी मिळालेली होती, की बिल्डिंगमध्ये ब्रह्मकमळ आले आणि मला ते बघण्यासाठी मी खूप एक्सायटेड होते. तर बघू शकता मीही इथे पूजा करून घेतलेली. खूप मस्त वाटत होतं. हे फूल खूप आता दुर्मिळ होत चाललेलं आहे. अक्षरशः म्हणजे नाही अशा प्रकारात आपल्याला आता दिसून येतं असं पण म्हणलं जातं. ज्यानुसार मी सर्च केलं त्यानुसार मी सांगू शकते. आणि हे फूल जिथे पण असतं तिथे लक्ष्मीचा वास असतो आणि हे घरामध्ये जर आपण ठेवलं तर घरामध्ये आपल्या सुख समृद्धी आणि लक्ष्मी नांदती. त्याच्यामुळे खूप मस्त असं प्रसन्नता असते आणि खरंच या फुलांना बघून पण असं मन प्रसन्न झालं होतं माझं. खूप मस्त वाटत होतं. बघू शकता किती सुंदर आहे. पूजा झाल्यानंतर आम्ही याला तोडलं, ठीक आहे. कारण की त्याचा कालावधी पण खूप कमी असतो. ते फूल संध्याकाळी 7 वाजतापासून उमलायला सुरुवात करतं आणि 10 वाजेपर्यंत ते कोमेजून जातं. तर त्याच्यासाठी ते लवकर तोडावं पण लागतं झाडापासून आणि देवाला अर्पण करायचं म्हटल्यावर ऑब्व्हियसली तोडावं तर लागणारच आहे. तर बघू शकता किती शुभ्र असं, म्हणजे कुठलाही प्रकारचा डाग नसलेला असं पूर्ण व्हाईट हे फूल होतं. खूप सुंदर वाटत होतं. तसा श्वास पण त्याचा खूप सुवास एवढा सुंदर दरवळत होता ना सगळीकडे. खूप मस्त वाटत होतं. याच्यामध्ये कोणी म्हणतं की शिवलिंगसुद्धा दिसतं. तर खरंच काही फोटो मी काढलेले तर तुम्हाला दिसत असेल तर भाग्य तुमचे. खूप सुंदर असं वाटत होतं. बघू शकता. मग आम्ही काही फोटोशूट वगैरे केले इथे आणि मला खूप आनंद झाला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूनसुद्धा आणि त्या फुलांसोबत फोटो काढूनसुद्धा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. थँक यू सो मच.